नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या गणित भाग 1 या विषयामधील प्रकरण संच आपण पाहत आहोत. या प्रकरणामधील सराव संच 1.2. मागील पाठांमध्ये आपण काय पाहिले? संचांचे प्रकार, टाइप्स ऑफ सेट्स. एकटक संच, रिक्त संच, शांत संच, अनंत संच, त्याचबरोबर समान संच, इक्वल सेट्स. आपण या पाठामध्ये पाहणार आहोत सराव संच 1.2 जो वरील सर्व घटकांवर आधारित आहे. चला तर पाहूया सराव संच 1.2. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सहकारण लिहा. संच A चे घटक x असे आहेत की 3x वजा 1 बरोबर 2. संच B चे घटक x असे आहेत की x ही नैसर्गिक संख्या आहे पण x मूळही नाही व संयुक्तही नाही. संच C चे घटक x असे आहेत की x बिलॉंग्स टू n म्हणजे x ही नैसर्गिक संख्या आहे आणि ती 2 पेक्षा लहान आहे. उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, दिलेले तिन्ही संच गुणधर्म पद्धतीने दिलेले आहेत. आपण हे तिन्ही संच यादी पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करू. पहिला संच आहे संच A चे घटक x असे आहेत की 3x वजा 1 बरोबर 2 म्हणजे 3x वजा 1 याचं उत्तर 2 आलं पाहिजे. आता हे एक समीकरण दिसतं आपणास, हे समीकरण आपण सोडवून पाहू. म्हणून 3x वजा 1 बरोबर 2 हे समीकरण सोडवू. म्हणून 3x बरोबर 2 अधिक 1 वजा 1 चे पक्षांतर अधिक 1 होईल. म्हणून 3x बरोबर 3. म्हणून गुणिले 3 चे पक्षांतर भागिले 3 झाल्यानंतर उत्तर येईल x बरोबर 1. पहा या ठिकाणी A या संचामध्ये फक्त 1 हा घटक उरेल. या ठिकाणी x ची किंमत 1 येते. म्हणून A बरोबर मेरी कंसात 1. संच दुसरा पाहू. संच B चे घटक x असे आहेत की x ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी नैसर्गिक संख्या आहे. अशा प्रकारची फक्त 1 हीच संख्या आहे. म्हणून B बरोबर मेरी कंसात 1 म्हणजे 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणून B या संचामध्ये फक्त एकच घटक आला. आता तिसरा संच आहे संच C चे घटक x असे आहेत की x ही 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या फक्त आहे एकच. म्हणून C बरोबर मेरी कंसात 1. पहा A या संचामध्ये फक्त एकच घटक आहे, B या संचामध्ये सुद्धा फक्त एकच घटक आहे आणि C या संचामध्ये फक्त हा एकच घटक आहे. म्हणजे हे तिन्ही संच आपणास समान दिसतात कारण तिन्ही संचामध्ये 1 हा घटक समान आहे. म्हणून संच A बरोबर संच B बरोबर संच C. म्हणून हे तिन्ही घटक म्हणून हे तिन्ही संच समान आहेत. प्रश्न दुसरा, A व B समान आहेत का ते सहकारण लिहा. A बरोबर सम असलेल्या मूळ संख्या. B म्हणजे संच B चे घटक x असे आहेत की 7x वजा 1 याचं उत्तर 13 आहेत. उत्तर. आता हे दोन्ही संच आपण यादी पद्धतीने लिहू. A हा सम असलेल्या मूळ संख्यांचा संच आहे. म्हणून A बरोबर सम असणारी मूळ संख्या फक्त 2 आहे. म्हणून A बरोबर मेरी कंसात 2. सममूळ संख्या आपण लिहिली म्हणजे संच A मध्ये फक्त एकच घटक आला. आता संच B चे घटक x असे आहेत की 7x वजा 1 बरोबर 13. या ठिकाणी हे समीकरण आपण सोडवून पाहू. म्हणून
7x वजा 1 बरोबर 13 हे समीकरण सोडवून म्हणून 7x बरोबर 13 अधिक 1 म्हणून 7x बरोबर 14 म्हणून x बरोबर 2 उत्तर येईल. गुणिले 7चं पक्षांतर भागिले 7 होईल आणि 7 ने 14 ला भाग जाईल म्हणून x बरोबर 2. म्हणून b या संचामध्ये सुद्धा 2 हा एकच घटक येतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ए या संचामध्ये एकच घटक आहे तो म्हणजे 2 आणि बी या संचामध्ये सुद्धा 2 हाच घटक आहे. याचाच अर्थ संच ए व संच बी मधील घटक समान आहेत म्हणून संच ए बरोबर संच बी. यानंतर प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सहकारण लिहा. पहिला आहे संच ए चे घटक ए असे आहेत की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. आणि दुसरा संच बी चे घटक x असे आहेत की x चा वर्ग बरोबर 0. आणि 3 संच सी चे घटक x असे आहेत की 5x वजा 2 बरोबर 0 आणि x ही नैसर्गिक संख्या असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हे तीनही संच गुणधर्म पद्धतीने आहेत त्याची आपण यादी बघू आणि आपण यातील कोणते संच रिक्त आहेत ते पाहू. उत्तर, पहिला संच आहे संच ए मध्ये ए ही शून्यापेक्षा लहान असणारी संख्या आहे परंतु नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या नाही म्हणून ए बरोबर रिकामा महिपिकांश येईल म्हणजे हा अरिक्त संच येईल. म्हणून संच ए हा अरिक्त संच आहे. नंबर 2, x वर्ग बरोबर 0 बी या संचामध्ये असं दिलेलं आहे. आपण दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतला असता x बरोबर 0 असं उत्तर येईल. म्हणजे या संच बी मध्ये आपणास एक घटक दिसून येतो, x ची किंमत 0 येते. याचा अर्थ बी बरोबर महिरपीकांशात 0 हा घटक येईल म्हणून संच बी हा रिक्त संच नाही. आता तिसऱ्या संचामध्ये 5x वजा 2 बरोबर 0 हे समीकरण दिलं आहे. याचा अर्थ 5x बरोबर 2 म्हणून x बरोबर 2 भागिले 5 म्हणून x बरोबर भागाकार केला असता उत्तर येईल 0.4. आता सी या संचामध्ये म्हटलेलं आहे की x बिलॉंग्स टू n म्हणजे परंतु x ही नैसर्गिक संख्या आहे आणि 0.4 ही नैसर्गिक संख्या नाहीये म्हणून संच सी हा रिकामा संच येईल. याच्यामध्ये कोणता. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते सहकारण लिहा. पहिला संच आहे संच ए चे घटक x असे आहेत की x लेस दॅन 10 म्हणजे x ही 10 पेक्षा लहान असणारी संख्या आहे आणि x ही नैसर्गिक संख्या म्हणजे x ही 10 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. दुसरा संच आहे संच बी चे घटक y असे आहेत की y हे वजा 1 पेक्षा लहान आहेत आणि y ही पूर्णांक संख्या आहे. तिसरा संच आहे सी तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. नंबर 4 तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. पाचवा संच आहे प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. 6वा पूर्ण संख्यांचा संच आणि 7वा आहे परिमेय संख्यांचा संच. उत्तर, आता या ठिकाणी पहिला संच ए बरोबर महिरपीकांशात 1,2,3,9 या 10 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा संच झाला. आता यामध्ये तिसऱ्या संच जर आपण पाहिला तर सी हा तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच आहे. आता 9वी मध्ये किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला सांगता येईल. संच चौथा आहे तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. आता गावात किती लोक राहतात, मर्यादिशीर लोक आहेत त्यांची संख्या आपल्याला मोजता येते. पाचवा प्रश्न आहे, पाचवा संच आहे प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. आता प्रयोगशाळेमध्ये किती उपकरण आहेत हेही आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, संच क्रमांक 1, 3, 4 व 5 हे शांत संच आहेत
कारण घटकांची संख्या मर्यादित व मोजता येण्यासारखी आहे. आता संच दुसरा बी हा y घटकांचा संच आहे आणि y ही वजा 1 पेक्षा लहान पूर्णांक संख्या आहे. म्हणून b बरोबर मेरे कंसात डॉट 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 कॉमा -4 -3 -2 मेरे कंस कंप्लीट. अशा अनंत संख्या, अनंत पूर्णांक संख्या वजा 1 पेक्षा लहान असणाऱ्या आहेत. 6वा संच आहे पूर्ण संख्यांचा संच. आता पूर्ण संख्या ह्या अनंत आहेत. 7वा आहे परिमेय संख्यांचा संच. याही अनंत संख्या आहेत. म्हणून संच 2, 6 आणि 7 हे अनंत संच आहेत, कारण घटकांची संख्या अमर्यादित आहे व मोजता येण्यासारखी नाही. अशा प्रकारे आपण सराव संच 1.2 अभ्यासला. धन्यवाद. हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.